पाहतोय. अच्छा दिवसाची तिसरी फ्रेश मॅच आणि पहिलं षटक प्रगती पदावरती. या मॅचचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. गुड बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केली जात नाहीये. कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल. या बॅटचा चेंडू पाहतोय. धीमे गतीचा चेंडू होता आणि येस फलंदाज बाद. विकेट किपरना पकडला जेल. संपला बॅट्समन. निहलचा खेळ. पहिला धक्का टीम कोलवडी संघाला. कोलवाडी संघाला पाहतोय. पहिला धक्का पहिला हादरा. येस न्यू बॅट्समन सतीश आलाय. सेकंड वरती पाहतोय. हो यावेळेचा चेंडू पाहतोय. विकेट किपर उचलून फेक करतील. मेल फक्त सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आणि अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती जर धावसंख्या पाहायला मिळते. इन बिन 3 धावसंख्या दाखल करते फक्त आणि फक्त पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. नक्कीच गोलंदाज इथे मात्र कौतुक करावं लागेल मंगेशचं. त्याने एक विकेट डाऊन केलं आणि फक्त 3 धावसंख्या खर्च केली संघासाठी पहिला षटक हाताळत असताना. दुसऱ्या ओव्हरची तिथे मात्र सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल. पहिला चेंडू हो लॉफ केलाय पुन्हा एकदा. लॉंग क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. थोडे फंबल होतील. त्याचं रूपांतर होईल 4 धावांमध्ये. हा चौकार बॅट्समन सतीश यांच्या बॅटमधून. नक्कीच आक्रमण करावं लागेल. मागच्या ओव्हरची भरपाई या ओव्हरमध्ये करावी लागेल. ते म्हणताना गेलेला काल कधी बदलता येत नाही. मात्र येणारी वेळ हे आपल्या हातामध्ये असते. संधीच होणं करता येणं पाहिजे आणि तेच पाहतोय आपण. येतोय हा चौकार आणि धावसंख्या पाहतोय. दफलगवरती लागली 7 रन्स 7 धावसंख्या दफलगवरती. हो या मॅचचा चेंडू पाहतोय. न बॉल म्हणजे येणारा चेंडू फ्रीड असेल. बॉल 1 रन इथे मात्र पाहतोय. 8 धावसंख्या दफलगवरती. मोठ्या फटक्याचे असे असेल या चेंडूवरती. नो बॉलचा इशारा आहे अंपायरचा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल. फुल टॉस चेंडू. त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पाहतोय आपण. नो बॉलचा इशारा. लगातार दुसरा नो बॉल. क्या बात आहे. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी. आता सध्याचं सोनं केलं जात नाहीये. दोन्ही चेंडू फुल टॉस होते. त्याच्यावरती मोठा फटका खेळून दिला नाहीये. या चेंडूवरती मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पाहतोय आपण. जाऊन पोहोचली धाफलकावरती 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑनवर्ड. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली धाफलकरती पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना कोलवाडी संघ. चांगली बॅटिंग करावी लागेल जर चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर कोटक्याम संघाच्या विरोधामध्ये. खराब गोलंदाजी पाहायला मिळते.
गोलंदाजी ट्रॅकवरती आला गोलंदाज धनंजय. धावसंख्येचा विचार करत पाहतोय आपण. 10 रन्स ऑन बोर्ड, 1 विकेट. सेकंड मध्ये पाहतोय फलंदाज विकी. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र फुल टोल वसूल केला जाईल. चेंडूला फेकून दिलाय. कडक बेट धडक येतोय हा षटकार बॅट्समन विकी यांच्या बॅट मधून. ओके देन नशा मेहनत का करो ताकि आपको बीमारी सक्सेस की लगे. आणि तोच इथे मात्र पाहायला मिळतोय. मेहनत करतोय विकी आणि त्याच्या बॅट मधून हा तडाखा पाहतोय. आणि षटकारांना पाहतोय धावसंख्या वेगाने पुढे सरकली पाहतोय. पण 6 रन्स 16 धावसंख्या दफलगावरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या येत नव्हत्या, कुठेतरी स्थिरावल्या होत्या. त्या या षटकामध्ये पाहायला गेलं तर वेगाने पुढे सरकत असताना चांगली बॅटिंग, गुड बॅटिंग. नेक्स्ट बॉल. हो या बॅटचा चेंडू पाहतोय. फायलिंग क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, उचलून फेक करतील. मिळ फक्त सिंगल आणि सिंगलने धावसंख्या पाहतोय आपण. धावसंख्या दफलगावरती 17 धावसंख्या. फलंदाजी करत असताना कोलवाडी संघ दुसऱ्या ओव्हर मध्ये पाहतोय हाणामारी पाहायला मिळते. हो या बॅटचा चेंडू पाहतोय. पीट केलं फलंदाजाला. डॉट बॉल जी होती समाप्ती. येस अंपायर. येस फलंदाज बाद. बॅट्समन आउट. मिळते विकेट. गोलंदाज ट्रॅकवरती पाहतोय. धनंजय याला पाहतोय. पहिली सफलता. बॅट्समन आउट. सतीश ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला होता. मात्र न्यू बॅट्समन आलाय. फलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय आपण पार्थ. मात्र पार्थ कशा पद्धतीने इथे मात्र फलंदाजी करे हे देखील पाहणं गरजेचं आहे. नो स्ट्राईकला पाहतोय आपण विकी. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज धनंजय ज्यांच्यावरती आतापर्यंत हल्ला चढवला गेलाय. हो या वेळेचा धीम्या गतीचा चेंडू होता. फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉल. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वारंवार. पहिल्या 2 चेंडूमध्ये आक्रमक, त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अशी गोलंदाजी करावी लागेल. या वेळेचा चेंडू पाहतोय आपण. नॉन स्टॉपला फिल्डर आहेत, उचलून फेक करतील. फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागेल या चेंडूवरती देखील. आणि सिंगलने धावसंख्या धाव पोहोचली. दफलगवरती पाहतो 80 रन्स 18 धावसंख्या दफलगवरती. येस 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या दफलगवरती पाहतोय आपण. 2 गडी बाद 18 धावसंख्या दफलगवरती. तिसरी क्रमांकाचा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय प्रेम आलाय पहिला चेंडू घेऊन. हो या बॅटचा चेंडू पाहतोय. अतिरिक्त उच्छाल चेंडू मध्ये व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राचे रन संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पाहतोय 19 धावसंख्या दाफलगती लागली आतापर्यंत. कोलवाडी संघ फलंदाजी करत असताना पहिल्या इनिंग मध्ये पाहतोय. नेक्स्ट बॉल. हो या बॅटचा चेंडू फिरून गेलाय. फिल्डर आहेत. पकडेल जेल संपेल बॅट्समन. पार्थचा खेळ. बॅट्समन आउट. बॅट्समन वैभव दाखल झालाय.
तिसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रेम. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. नेक्स्ट बॉल. हो या वेळेचा चेंडू पाहतोय. तिसरा चेंडू होता. बीट केलंय फलंदाजाला. डॉट बॉल. चेंडू नाही तर जर ते निकारे फेकले जातात पहिल्या ओव्हर पासून पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. हो या वेळेचा चेंडू पाहतोय. खूप केल्याचा प्रयत्न होता. पायच्या स्वरूपामध्ये मिळेल फक्त सिंगल. पायच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि सिंगलने धावसंख्या पाहतोय आपण 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. तिसरं षटक प्रगती पथावरती पाहतोय. विकी आडव्या बॅटने इथे मात्र स्लॅश करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून इथे मात्र वंचित ठेवण्यात आलाय आतापर्यंत फलंदाजांना. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाहीये. चांगली गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय प्रेम. हो आता पाहतोय नो बॉल. फ्री हिट. येणारा चेंडू फ्री हिट असेल. नो बॉलचा इशारा आणि एक रन प्राप्त होईल. 21 धावसंख्या दाखल पाहतोय. येणारा चेंडू फ्री हिट असेल म्हणजे नक्कीच विकी एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असेल. आणि तो आलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलाय. कडक बेधडक षटकार पाहतोय विकी यांच्या बॅटमधून. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. या षटकातील बाद शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय पुन्हा एकदा. लगातारचा दुसरा षटकार विकी यांच्या बॅटमधून पाहतोय. दोन उत्तुंग षटकार पाहायला मिळाले या शेवटच्या 2 चेंडूमध्ये. 4 चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले होते मात्र. आणि या 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल पाहतोय तब्बल 33 या आकड्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चौथं षटक हाणामारीचं षटक शेवटचं षटक. किती टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. घोटक्या संघाच्या विरोधामध्ये 2 शेवटचे षटकार होते ना त्याने इथे मात्र जास्तीत जास्त धावसंख्या इथे मात्र मिळून गेल्या 2 चेंडूमध्ये. आणि धावसंख्या पाहतोय आपण 3 गडी बाद 33 या आकड्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती आला गोलंदाज निखिल. शेवटचे 6 चेंडू कशा पद्धतीने इथे मात्र हाताळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र स्ट्रायकिंगवरती असेल फलंदाज वैभव. 2 चेंडूचा खेळ केलाय. धाव त्याच्या बॅटमध्ये आली नाहीये. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. फायलिंग क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. उचलून फेक करतील. मिळेल फक्त सिंगल. आणि सिंगलच्या सहाय्याने पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावसंख्या दाखल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निखिल. शेवटचे 5 चेंडू शेष आहेत. पहिल्या इनिंग्ज आहे. किती धावसंख्या सेट केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंगवरती पाहतोय फलंदाज विकी ॲज अ ओपनर म्हणून खेळतोय. हो या वेळेचा चेंडू पंच आमच्याकडे बोलतील व्हाईट बॉल. 61 रन पुन्हा एकदा. एक्स्ट्राच्या रन इथे मात्र धावसंख्या पुढे सरकती. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. फायलिंग क्षेत्रामध्ये फिल्डर दूरवर आहेत. 2 फिल्डरांच्या मधून चेंडू फरार मिळतील. धावा 4 येतोय हात चौकार बॅट्समन विकी यांच्या बॅटमधून. आणि धावसंख्या इथे मात्र 4 धावसंख्या वेगाने पुढे सरकली पाहतो. 39 धावसंख्या दाखल. नेक्स्ट बॉल. हो या वेळेचा चेंडू पाहतोय. अप्रतिम फटका मात्र फिल्डर उपस्थित. पकडेल जे संपेल बॅट्समन विकीचा खेळ. बॅट्समन आउट. नक्कीच विकीची बॅटिंग पाहायला गेलं तर 3 षटकार त्याच्या बॅटमधून आणि 1 चौकार आला होता. सो त्यात चांगली बॅटिंग राहिली आहे. मात्र शेवटपर्यंत तो देखील राहू शकला नाहीये. त्याची मिळवली विकेट गोलंदाज निखिलने. सो नवीन बॅट्समन सुधीर दाखल झालाय. कधी टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं. आणि धावसंख्या पाहतोय दाफलकडे जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. हो यावेळेचा फुलटॉस चेंडू होता. एक धावसंख्या पुढे दुहेरीचा प्रयत्न असेल नक्कीच.
रनआउटची चान्स आणि येस विकेट डाऊन. बॅट्समन आउट. हे 2 दशके पूर्ण झाले होते मग तिहेरीचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये बॅट्समन असफल ठरले आणि बॅट्समन आउट झाला. तो म्हणजे सुधीर माघारी परतला, गेल्या पावली माघारी. नेक्स्ट बॉल नाही बॅट्समन. हो या बॅटचा चेंडू पाहतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा चेंडू पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचलाय संघ 42 या आकड्यावरती. किती टार्गेट सेट होईल देखील पाहणं गरजेचं. या षटकात पाहायला गेलं अद्याप चेंडू शिल्लक आहेत तब्बल 2. खूप निर्णायक चेंडू आहेत, टार्गेट सेट करणारे चेंडू आहेत. हो या बॅटचा चेंडू पाहतो लेफ्ट केलाय पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. अलोन द कार्पेट फिल्डर आहेत, चेंडू अडवू शकणार नाही. चेंडू सीमा पार. किती धावा 4. येतोय हात चौकार. शेवटचा एक चेंडू शिल्लक या षटकातील आणि धावसंख्या पाहतोय दाफलगावरती 46 वरती जाऊन पोहोचलाय संघ. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हो या वेळेचा चेंडू पाहतोय हवेत आहे. फिल्डर पोहोचू शकणार नाहीयेत. फिल्डर येतील उचलून फेक करतील. 2 धावसंख्या पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आहे. 3 धावसंख्या पूर्ण होतील का? रनआउट चान्स आणि येस बॅट्समन सेफ आहेत आणि 3 धावसंख्या देखील इथे पूर्ण होतील. अशा 3 धावसंख्या पाहतोय. पहिल्या इनिंगची होते समाप्ती. पहिल्या इनिंगची समाप्ती तर धावसंख्या सेट केली कोलवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 49 आणि 50 धावसंख्या टार्गेट इथे मात्र सेट केलंय ते म्हणजे टीम घोटकॅम्प संघाच्या विरोधामध्ये. दमदार आयोजन पाहायला मिळतो. आयोजन आणि नियोजन कसं असावं होतं अशा पद्धतीचे. जेव्हा या विभागामध्ये 1.5 लाख 2 लाखाच्या मॅचेस कव्हर होतात तेव्हा अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं. मात्र आयोजन आणि नियोजनचं कौतुक करावं लागेल. रजत भोईर असतील, विकी असतील, त्यासोबत पाहायला गेलं तर जागृत भोईर असतील आणि मनोज पवार, गुरुनाथ भोईर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. ऑफिशियल पंच अध्यक्ष तीक्ष्ण नजर त्यांची देखील पाहायला मिळते. चला आघाडीचे 2 फलंदाज पाठवा. घोटकॅम्प संघाला विनंती 50 धावांचं आव्हान असणाऱ्या 4 ओव्हरची मॅच आहे. सो मॅचकडे आपण सर्वजण पुनशा नागमुंद्रेश्वर क्रीडांगणामध्ये एक छोटंसं वलन घेतोय. अगदी आपल्याला पाहायला मिळतंय भरपूर चांगली अशी स्पर्धा जिचं नाव वाकलन ट्रॉफी. होम्स MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थेट टेलिकास्ट केली जाते यूट्यूबच्या माध्यमातून. घरबसल्या प्रेक्षकांना
या सामन्यांचा अहवाल पोहोचवला जात आहे. पहिल्या हाफचा खेळ आपण बघितला, ज्यामध्ये अगदी गोटकॅम्पच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना कोलवाडी संघानं धावा 49 जमा करत 50 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. बोथ ऑफिशियल्स आर ऑल्सो क्रिकेटर. सो नारिवलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित फलंदाज आणि अलीकडच्या बाजूला आपण पाहतोय उत्तर शिवचा टेनिस क्रिकेट ज्यांनी हायलाईट केलं ते मॅडी पवार सर आज ॲज अ ऑफिशियल्स म्हणून या स्पर्धेसाठी इथे दाखल झालेले आहेत. सो बोथ दोघांना देखील आपण देऊयात शुभेच्छा, दोन्ही संघांना देखील आमच्याकडून शुभेच्छा. मॅचकडे आपण जरूर एक छोटं वळण घेतोय. सेकंड आपला सुरुवात झालेली आहे. डावाचा उत्तरार्ध धावा चेस करण्यासाठी गोटकॅम्प संघाच्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय अगदी स्ट्राईक एंडला फलंदाज तयार आहे. मंगेशला स्ट्राईकला आपण पाहू. नॉन स्ट्राईक एंडला निखिलला पाहतोय. दोन्ही फलंदाज तयार आहेत. बॉलिंग मार्फत पहिलं षटक घेऊन कोलवाडीच्या माध्यमातून गोलंदाज झालाय. पहिला षटक फुल टॉस बॉल हलक्या हाताने दिशा दिली, स्टेअर केलं बॉलला, फॉलो तिला स्वतः गेलेत. मिड ऑफला बॉल स्टॉप झालाय. एक रन आपण पाहतो मंगेशच्या खात्यामध्ये आता. ओ बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता, बॉलला अगदी दिशा देत होते. इथून आपण पाहतोय पंचांचा निर्धाव चेंडूचा इशारा आहे, कारण यष्टांना बॉल कदाचित पायांवरती कदाचित बॉल आलेला असावा. पंचांकडून निर्णयाला मागे घेतलेला आहे. सो इथे हा डॉट बॉल आपण बघितलाय. हो दिशा द्यायचा प्रयत्न कट केलाय. थर्डमॅनला फिल्डर आहेत, बीट झालेत, स्टॉप झाला बॉल. एक रन तिथे आपण पाहतोय. सेकंडचा कॉल मंगेश पोरजीचा नाही आहे. सो एक न समाधान, जबरदस्तपणा स्ट्राईक मिळते मंगेश पोरजीला. बॉलिंग मार्फत पहिलं षटक घेऊन गोलंदाज पार्थ आपण पाहतोय. पार्थ आगलावे बॉलिंग साठी सज्ज झालाय. मंगेश पोरजी वर्सेस पार्थ ही लढाई, हा क्लॅशची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हो फुल टॉस लेंथ आहे, पिक केले बॉलला आणि पाठवलाय लॉंग ऑफ मध्ये. आकाश मार्गाने संचार करत सीमा पल्ल्याआड आणि षटकार. चला टॉस करण्यासाठी यापुढील होणारा सामना जो आहे तो श्रीराम चिंचवली आणि तिसगाव एलन तिसगाव या दोन संघादरम्यान होणार आहे. दोन्ही संघाचे तिसा एलन तिसगाव या दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. मॅच कडे मी घेऊन चलेन. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार आहे मंगेश पोरजीचा हल्ला. लास्ट रिसेंट बॉल वरती आपण थ्रिलर बघितला. इम्पॅक्ट हा ही फटका टाकेल. याही बॉलला मंगेश पोरजीनं फोरजीच्या स्पीडनं पिक केला. आणखीन एक लागोपाठचा दुसरा षटकार. ब्रिलियंट बॅटिंग अटॅक घोटकामचा. हा मी म्हणेन की टेनिस क्रिकेट विश्वाचा रणमशीन फलंदाज आहे. विजयाचा मंत्र आहे तो म्हणजेच मंगेश पोरजीची विकेट. तर अगदी आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला मंगेश पोरजी त्यांच्यासाठी विजयाचा एक विकल्प आहे, कारण दुव्वादार फलंदाज आहे. स्ट्राईकला तयार असेल. यावेळेचा बॉल गुडलाईनचा टप्पा पडण्याचा प्रयत्न, बॉलला उचलीत की मिळाली नाहीये, त्यामुळं बॅटर देखील बॉलला रीड करू शकले नाहीयेत. आणि इतक्यात आपण पाहतोय की पंचांचा इथे निर्धाव बॉलचा इशारा आलाय. पहिलं षटक समाप्त झालंय. ओव्हरला आले 14. पहिल्या षटकामध्ये बिनगड्याच्या मोबदल्यात गोटकाम खेळतोय 14 वरती.
निखिलचं एकचं योगदान, तर 13 धावा मंगेश पोरजीच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 2 षटकार 1 सिंगल आतापर्यंत मंगेश कडून आपण ॲज अ बॅटिंग विश्लेषण म्हणून पाहतोय पहिल्या षटकामध्ये. ओव्हर क्रमांक 2 ला गोलंदाजी करण्यासाठी कोलवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. नमन आगलावे, प्रमय खणित असं म्हणूया. प्रमयला आता इथून आपण पाहतोय या मॅचला वाचवायची आहे. 14-0 ओव्हर क्रमांक 2 ची सुरुवात. घोटकॅम्प धावा चेस करते, पाठलाग 50 धावांचा आहे. सरासरी चांगली सध्या तरी पाहायला मिळाली आहे. स्लोअर बॉल आहे, बॅकफुटला जाऊन खेळलेत, फिल्डर आहेत, पायांनी बॉलला मात्र स्टॉप केला. यश भोईर वाकलनचा सितारा आपण पाहतोय ॲज अ रिप्लेस म्हणून सध्या तिथे इम्पॅक्ट खेळतो त्यांच्यामधून. धावसंख्या जी आहे ती आपण आता पाहू शकतो इथे. सध्या तरी आपल्याला 15 वरती संघ पाहायला मिळाला. पुन्हा यावेळेला देखील स्लोअर करायचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त 1 रन मिळणार आहे. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता मंगेश पोरजीचा. स्विंग अँड मिस. बॉल जो आहे तो मात्र निर्धाव पाहायला आलेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर आपण पाहतोय यावेळेला धावा ज्या आहेत त्या आपल्याला जरूर 16 पाहायला मिळतात. चला, श्रीराम चिंचवली आणि तिसाईलन तिसगाव दोन्ही टीमचे कॅप्टन या तिसगावचे कॅप्टन इथे पोहोचले आहेत. चिंचवलीचे कॅप्टन आपण लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायची. यावेळेला पहा, हा चेंडू आपण चांगला पाहतोय. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या आपल्याला जरूर पाहायला मिळतात. यावेळेला 17 झालेल्या आहेत, 17 रन. रन टोटल काढला. बॅकफुटला जाऊन मंगेश पोरजी ऑन दी मार्क फिरून खेळलायत. जबरदस्त फटका, षटकार. यावेळेचा बॉल हवेत खेळलेत, पाठलाग होतोय बॉलचा. फिल्डर आहेत तिकडे उपलब्ध. संख्या फलकावरती आता इथून मात्र थोडासा जरूर आपल्याला आकार बदललेला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या जी आहे यावेळेचा बॉल चांगला बॉल आहे, परंतु पंचांचा वाईटचा इशारा देखील आहे. अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की संघ जो आहे तो सध्या अग्रेसर होतो धावसंख्येमध्ये. 27 आकड्यावरती घोटकॅम्प संघाची बॅटिंग पाहायला मिळते. 23 धावांपासून वंचित आहेत जिंकण्यापासून. दुसरं षटक सुरू आहे प्रमयचं. नो बॉलचा इशारा पंचांचा.
मिस भरपूर बॉल झालेले आहेत, परंतु घोटक्यामनं धावा ज्या आहेत त्या आपण पाहतोय की हेरीनं जमा देखील केलेल्या आहेत. सध्या तरी हे तिसऱ्या धावेसाठी निघालेत. मंगेशचा प्रोटोकॉल आणि समोरून निखिलचा देखील प्रोटोकॉल दोघांनी ऍक्सेप्ट केलाय. 2-3 मध्ये तबदील. कन्वर्ट धावसंख्या ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर एकूण 31 या आकड्यावरती संघ घोटकॅम्प. एकतीस झालेल्या धावा धाव फलकावरती टोटल 31. आता 12ला 19ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 19ची आवश्यकता आहे. सतीश आपण पाहतोय आता सध्या बॉलिंग मार्फत ओव्हर क्रमांक 3 मध्ये. यावेळेचा बॉल वाईडचा इशारा पण झांचा. अतिरिक्त एक धाव घोटकॅम्पकडे आपण पाहतोय. सामना सध्या धर्या, परंतु आपण जर विचार केला ना तर या आधीच्या होणाऱ्या मॅच मध्ये नावडे संघानं अगदी 4 ओव्हरला फक्त 29 धावा दिल्या होत्या. त्यामुळे बॉलिंग अनालिसिस जे आहे ते चांगलं राहिलं या मैदानाचं. स्पेशली मिस्ट्री स्पिनर्सला बेनिफिट मिळाला आहे. हो पण जर सांगतायत वाईड बॉल आहे. अतिरिक्त एक रन याही बॉलवरती आता मिळती आहे. धावफलकाला आपण पाहतोय 33 हा आकडा आतापर्यंत लागलेला. अकराला 17ची आवश्यकता. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न आहे तिकडे. सिंगलच सध्या तरी. चला टीम चिंचवली एक खेळाडू पाठवा टॉस साठी लवकर. कॅचची संभावना. पस्तीस धावा झालेल्या टोटल 35 आतापर्यंतची धावा संख्या. हो चांगली गोलंदाजी आहे सतीश आगलावे. सात चेंडू आणि आता गरज आहे ती म्हणजेच 15 धावांची. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पहा. सतीश आगलावे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. ओ फुल टॉस स्वाइप केलाय बॉलला. छोटा तीर घाव करे गंभीर. आक्रमण साहस समीकरणामध्ये चेंजेस. 41 धाव फलकाला आता पाहायला मिळतात. येणाऱ्या आता 6 बॉल मध्ये 9ची आवश्यकता.
अंतिम षटकसाठी निहालला संधी मिळाली आहे. मंगेशसाठी हा बॉल ऑन साइडला खेळलेत. 1 रन. आउटफील्ड थोडी धीमी आहे. एक सा कॉल होता आणि ती धाव त्यांनी कंप्लीट केलेली आहे. सेकंडचा कुठलाही प्रयत्न राहणार नाहीये, कारण आपण जर विचार 2 धावा, तिसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न राहणार नाहीये बिकॉज ऑफ मंगेशला स्ट्राईक खेळायची आहे. त्यामुळे 5ला 7ची आवश्यकता अजूनही असणार आहे. 5 चेंडू 7 धावा. निखिल सामना वाचवेल का हा प्रश्न आता सध्या तरी. ओ अपरकट गॅप शोधली आहे. पाठलाग होतोय बॉलचा, मात्र बॉल आपण पाहू शकतो जरूर पुढे चौकारासाठी. चार चेंडू आणि 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मंगेशचा आत्ताच आलेला फटका संघासाठी इम्पॅक्ट जरूर आलाय. 4 चेंडू 3 धावा. पुढचा प्रवास काय असेल हे सगळे पाहतायत आवर्जून. धावफलकाचा जर विचार केला तर 47 धावा धावफलकावरती, जिकडे गड्याचा मोबदला सध्या तरी आपण बघितलाय. चार चेंडू 3 धावा. सोपा झालाय सामना सध्या तरी गोटकॅम्पसाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी यावेळेला, मात्र इथून हा चेंडू चांगला आलाय. बसेट. सो आपण पाहतो आता इथून 3ला 3ची आवश्यकता राहील. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. अजूनही मॅच मध्ये मी म्हणेन की कोळवाडी संघानं मात्र माघार घेतली नाहीये. प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. हो, यावेळचा बॉल हवेत आलाय. यश भोईरनं चांगलं फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. दोन चेंडू आणि 1 आता धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धाव. एखादा डॉट बॉल शेवटच्या क्षणापर्यंत लढाई जी आहे ते आपल्याला कंटिन्युअस पाहायला मिळेल. मग जो ट्रम्प कार्ड खेळाडू ज्यानं चांगला डाव आतापर्यंत खेळलेला तो आपल्याला पाहायला मिळतोय. ते डिफेन्स खेळलेत आणि हा सामना जो तो जिंकलाय घोटकॅम्प संघानं. 50चा चेस होता, सहजरित्या चेस झालेला आहे. धावा